मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण बघत आहोत पेपर 4 राजकीय समाजशास्त्र. त्यामध्ये आपलं युनिट 3 राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकरण हा चालू आहे. तर त्यामध्ये काही व्हिडिओ मागच्या भागामध्ये काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय संस्कृतीचा अर्थ, त्याची व्याख्या हे आपण स्पष्ट केले आहे. त्याच्यानंतर राजकीय सामाजिकरणाचे स्वरूपसुद्धा आपण स्पष्ट केलेले आहे. तर आजच्या भागामध्ये आपण राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व, राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही कशी घडते आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आजच्या भागामध्ये बघतो आहोत. कारण राजकीय सामाजिकरणाची संस्कृतीचा विचार करत असतानाच आपल्याला तेवढंच महत्त्व हे राजकीय सामाजिकरणाला सुद्धा दिलेलं आहे. कारण राजकीय संस्कृती ज्याप्रमाणे सामाजिक संस्कृतीमध्ये बदल होताना दिसते आहे, त्याचप्रमाणे राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात बदल दिसते आहे. आणि राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे. कारण काय तर राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीला धरूनच चालत असते. कारण राजकीय संस्कृतीचा जो काही विचार आहे, आचार आहे, जे काही त्यांचे विचार देवाणघेवाण आहे, हे सामाजिक संस्कृतीतूनच काही प्रमाणात जाताना आपल्याला दिसते आहे. तर त्या व्यक्ती हा राजकीय संस्कृतीला एकरूप व्हावा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे राजकीय संस्कृतीमध्ये एकरूप होऊन स्वतःला एकरूप करून घ्यावे लागते आहे. त्यामध्ये काही नवीन विचारांचा असेल किंवा नवीन आचारांचाही स्वीकार करावा लागतो आहे. त्याचबरोबर काही आचार विचारही सोडावे लागते आहे. प्रत्येक वेळेस नवीन विचाराचं जसं आपण देवाणघेवाण करतो किंवा नवीन विचार हे स्वीकारतो, त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये आपल्याला जुने विचारसुद्धा काही सोडावं लागतो आहेत. तर यामध्ये व्यक्ती जेव्हा स्वतःला राजकीय संस्कृतीमध्ये सामावून घेत असतो, तेव्हा त्याला काही नवीन विचारांचा स्वीकारही करावा लागतो आहे आणि जुन्या विचारांचा हा त्याग पण करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये राजकीय संस्कृती ही चालत असते. जर राजकीय संस्कृतीला स्थिर ठेवायचं असेल तर राजकीय संस्कृतीचे नवीन विचार, आचार आपल्याला राजकीय संस्कृती ही एकरूप करून घ्यावे लागते आहे. आणि नवीन पिढीला त्यामध्ये राजकीय संस्कृतीचं धडे देऊन, जसे काही कुटुंब आहे, म्हणजे कुटुंबाच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे हे राजकीय सामाजिकरणाचे एक प्रकारे साधन आहे. ते आपण समोरच्या भागामध्ये बघूया. तर ज्याप्रमाणे लहान मुलगा राजकीय विचाराच्या बाबतीत शून्य असतो, तो राजकीय प्राणी नसतोच. त्याला राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रथम राजकीय प्राणी करणे आवश्यक असते आणि हे कार्य राजकीय सामाजिकरणातून होत असते. जन्मताच काही राजकीय संस्कृती तो स्वीकारू शकत नाही. त्याला राजकीय संस्कृतीसाठी किंवा राजकीय सामाजिकरणाचे जे काही धडे असेल ते कुटुंबातून निर्माण केले जाते किंवा त्याला राजकीय प्राणी बनवण्यासाठी विशिष्ट असे काही राजकीय धडे दिले जातात. तर हे जी सगळी जी प्रक्रिया असते ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते आहे. आणि राजकीय व्यवस्थेत जंगल कायदा हा समाप्त केला जातो आहे. तो पुन्हा येऊ नये म्हणून राजकीय व्यवस्थेला पूरक राजकीय संस्कृतीची निर्मिती झाली आहे. आणि ही राजकीय संस्कृती कायम राहिली तरच राजकीय व्यवस्था ही स्थिर राहू शकते. जर राजकीय संस्कृती कायम स्वरूपात नसेल तर राजकीय व्यवस्था ही ढासाळू शकते किंवा राजकीय व्यवस्था स्थिर राहू शकत नाही. त्यासाठी राजकीय संस्कृती ही स्थिर पाहिजे, म्हणजे राजकीय संस्कृतीचा लोकांनी स्वीकार केला पाहिजे, तरच राजकीय व्यवस्था ही स्थिर राहू शकते. त्यासाठी त्यानंतरच्या पिढीचा राजकीय व्यवस्थेला पूरक अशी राजकीय संस्कृती निर्माण झाली पाहिजे. आणि थोडक्यात काय तर राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय जिवंत ठेवण्यासाठी राजकीय सामाजिकरणाचे खास महत्त्व हे समाजाला पटवून दिला गेला पाहिजे आहे, तरच राजकीय व्यवस्था ही स्थिर राहू शकते आहे. तर राजकीय व्यवस्था स्थिर राहण्यासाठी राजकीय सामाजिक संस्कृती स्थिरचं तेवढंच अध्ययन हा महत्त्वाचा असते. तर राजकीय व्यवस्थेवर सत्ता असते, पण तो सत्तेला अभिमान्यता प्राप्त व्हावी लागते आणि ती सतत प्रयत्नशील असते. कारण राजकीय व्यवस्थेला जर अधिमान्यता मिळाली तर कमीत कमी शक्तीद्वारे तिला कायदा व सुव्यवस्था ठेवता येते आणि त्या अधिसत्तेसाठी राजकीय सामाजिकरणाची फार गरज असते. राजकीय सामाजिकरण कायद्याच्या पालनाचे महत्त्व सांगणे किंवा त्यामुळे कायदा पालन होत असते आणि कायद्याबाबत काही कृतीच्या परिणामाची जाणीव सुद्धा सामाजिकरणातच होत असते. तर राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व बघत असताना आपण पहिलं पॉईंट बघूया, राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी.
तर राजकीय सामाजिकरण कशासाठी आवश्यक आहे, तर राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व आहे. आणि राजकीय व्यवस्थेत जंगल कायदा समाप्त केला जातो, तो पुन्हा येऊ नये म्हणून राजकीय व्यवस्था पूरक असा राजकीय संस्कृतीची निर्मिती केली जाते. ही राजकीय संस्कृती कायम राहिली तरच राजकीय व्यवस्था ही स्थिर राहू शकते. म्हणजेच काय, तर राजकीय व्यवस्था ही स्थैर्य टिकवण्यासाठी ही राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व तेवढेच जास्त आहे. आणि त्याच्यानंतर आहे दुसरं पॉईंट, राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी. तर राजकीय प्रक्रियेमध्ये व्यक्तीला राजकीय संस्कृतीची एकरूप व्हावे लागते. आणि त्याला जर राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा त्याला स्वतःला समाविष्ट करून घ्यायचं आहे, तर त्याला काही गोष्टींचा असेल, काही विचारांचा असेल किंवा आचारांचा असेल, तो त्याग करावा लागतो आहे. काही नवीन गोष्टी शिकाव्या लागते आहे, काही नवीन नियम त्याला स्वतः अंगीकार करावा लागते आहेत. तर तेव्हाच तो राजकीय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी राजकीय सामाजिकरणाच्या माध्यमातून त्याला दिल्या जातात. आणि त्यामुळे राजकीय सामाजिकरण हा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे, अधिसत्तेसाठी राजकीय व्यवस्थेवर सत्ता असते, पण त्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त व्हावी यासाठी व्यक्तीला राजकीय संस्कृतीचे एकरूप व्हावे लागते आहे. ते तितकेच महत्त्वाचे असले तरी ती सतत प्रयत्नशील असते. कारण राजकीय व्यवस्थेला जर अधिमान्यता मिळाली तर कमीत कमी शक्तीद्वारे ती कायदा व सुव्यवस्था ठेवते. आणि या अधिमान्यतेसाठी राजकीय सामाजिकरणाची गरज असते. आणि त्यासाठी राजकीय सामाजिकरणाच्या कायद्याचे पालन होणे किंवा त्या राजकीय सामाजिकरणाचे कायद्याचे महत्त्व सांगणे, त्यामुळे कायदेपालन होत असतात. आणि कायद्याबाबत कृतीच्या परिणामांची सुद्धा जाणीव सामाजिकद्वारे केली जाते. म्हणजेच काय, तर राजकीय क्षेत्रामध्ये समाजाला त्या कायद्याचं जाणीव हे सामाजिकरणातून दिल्या जाते आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं सत्ताची गरज असते समाजाच्या ही याच्यासाठी. जर सत्ता किंवा कायदा नसेल तर राजकीय व्यवस्था ही व्यवस्थित चालू शकत नाही. कुठलं तरी नियम ही कायदा ही असणे फार गरजेचं असते. त्यासाठी सुद्धा राजकीय सामाजिकरण हा तेवढाच महत्त्वाचा असते. आणि त्याच्यानंतर आहे चौथं पॉईंट, नेतृत्व निर्मितीसाठी. तर राजकारण यशस्वी व्हायचं असेल तर भूमिका ही यशस्वीपणे ठरवली पाहिजे. म्हणजे राजकारणात जर यशस्वी व्हायची असेल तर स्वतःची ही भूमिका असेल ती यशस्वीपणे भूमिका ठरवावी लागते आहे. आणि त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी राजकीय क्षेत्रातील ज्ञान ही फार महत्त्वाचे असते. आणि हे ज्ञान सामाजिकरणाद्वारेच मिळत असते. आणि या यशस्वी नेत्याच्या वर्तनाची माहिती सामाजिकरणामुळेच मिळते आहे. कारण बघा की एखादा नेता कशा प्रकारे समाजासाठी चांगले कार्य करतो आहे किंवा तो राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व कसं गाजवलेलं आहे किंवा कसं त्याने चांगले कार्य केलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधी माहीत होतात, जेव्हा एखादी मागची पिढी आहे किंवा त्या व्यक्तीने तरुण पिढीला सांगितलेलं आहे, नाही या नेत्यांनी हे अशा प्रकारे राजकारण गाजवलेलं आहे किंवा काय. तर हे जेव्हा सामाजिकरणातून प्रक्रिया घडत असते, म्हणजेच काय, तर एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी प्रौढ मतदारसंघांनी आजच्या युवा पिढीची मतदारसंघांनी जर त्यांचं पालन करून किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर चालत असेल तर नेतृत्व हे यशस्वी ठरत असतात. तर त्यासाठी सुद्धा ही एक सामाजिकरणाची प्रक्रिया ही फार महत्त्वाची असते. जर आपल्याला राजकारणाचा कुठलं ज्ञानच नसेल आणि आपण जर राजकारणामध्ये उतरत असू तर त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही किंवा त्याचं नेतृत्व हा यशस्वीपणे पार पडू शकत नाही. त्यासाठी त्याला ही राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून पार करावंच लागते. म्हणजे त्याला राजकीय क्षेत्राचा हा परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागते आहे. तर त्यासाठी सुद्धा राजकीय सामाजिकरण हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर 5वं पॉईंट आहे, वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी. म्हणजे व्यक्तीला राजकीय वर्तनात योग्य दिशा देण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्था सामाजिकरणाद्वारे करीत असते. कायदा पालनाचे महत्त्व सतत सांगून चांगला नागरिक निर्माण करण्याचे प्रयत्न राजकीय सामाजिकरणाद्वारेच केले जाते. आणि एका अर्थाने राजकीय सामाजिकरणाचा नियंत्रणाचा उद्देश राजकीय सामाजिकरणामुळेच साध्य होतो. आणि त्याचबरोबर राजकीय सामाजिकरण लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आणि सामाजिक मानसिकता निर्माण करण्यासाठी सुद्धा आवश्यक असते. त्याचबरोबर भारतात धर्मनिरपेक्षतेचा विचार सतत झिजण्याचा प्रयत्न असतो. आणि याच कारणामुळे विचारांच्या सामाजिकरणातच या देशाच्या अखंडत्वाची
ग्वाही या असते. त्यामुळे वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा सामाजिकरण हा तेवढाच महत्त्वाचा असतो. तर व्यक्तीला सामाजिक वर्तन मध्ये म्हणजे समाजामध्ये वावरत असताना सामाजिक वर्तन कशा पद्धतीने करायचे आहे किंवा त्याला समाजाद्वारे कायद्याचे पालन सांगायचे असेल, कुठल्या कायद्याचे नियम असेल ह्या सगळ्या गोष्टी कधी पार पडत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक माध्यमातून किंवा राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून हे पार करताना दिसते आहे. म्हणजेच काय तर एखादा व्यक्ती हा त्याला योग्य वर्तनाची किंवा योग्य वागणुकीसाठी ह्या सगळ्या सामाजिक प्रक्रिया घडत असताना सुद्धा दिसते आहे. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे अनावश्यक विचारांच्या समाप्तीसाठी. तर अनावश्यक विचार म्हणजेच काय, तर काही प्रमाणामध्ये कुठे नकारात्मक विचार आपल्याला निर्माण दिसते आहे, समाजामध्ये अनैतिकता पसरलेली आपल्याला दिसते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजातील अनैतिकतेचा प्रमाण कमी करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा अनावश्यक विचार असेल ते समाप्त करण्यासाठी सामाजिक प्रक्रिया ही तेवढीच महत्त्वाची असते. कारण राजकीय व्यवस्थेला पूरक संकल्पनाने विचाराचे राजकीय सामाजिकरण झाले नाही तर राजकीय व्यवस्थेला सुसंगत राजकीय संस्कृती ही राहत नाही, त्यामध्ये दोष निर्माण होतात. म्हणून राजकीय व्यवस्थेला अनावश्यक विचारांचा समाप्त करावा लागते आहे. त्यामुळे हा एक सामाजिकरणाचा पॉईंट महत्त्वाचा असता. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा पॉईंट आहे तो राजकीय सहभागासाठी. आपली लोकशाही जनतेच्या राजकीय सहभागासाठी, कारण लोकशाही आपली जी व्यवस्था आहे ती लोकशाही व्यवस्था आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेच्या राजकीय सहभागासाठी महत्त्व दिले जाते. जितका सहभाग तितका मान्यता असते. म्हणजे जितका सहभाग जास्त तितका लोकांना त्याच्यामध्ये म्हणजे लोकांना राजकारणाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितकं राजकीय संस्कृतीचा विकास होताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी कार्य राजकीय सामाजिकरणामुळे केले जाते आहे. राजकीय व्यवस्था, समाजाच्या राजकीय प्रक्रिया, राजकीय संस्था असेल, राजकीय समाज म्हणजे ज्या काही राजकीय संस्था आहे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे सामाजिकरणाचे कार्य हे राजकीय संस्था आहे. लोकांचे आज विचार आचारात बदल झालेले आहे. कोणाला राजकारणाबद्दल फार काही चांगला विचार नाही आहे कोणाचे. तर अशा वेळेस लोकांच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्या राजकीय क्षेत्राचा पुरेपूर ज्ञान त्यांना देणं आणि तो ज्ञान मिळाल्यानंतर त्यांचा सहभाग राजकीय क्षेत्रामध्ये वाढेल. त्यामुळे लोकशाही ही व्यवस्थित टिकून राहील, लोकशाही पद्धती ही चांगल्या पद्धतीने चालेल. त्यासाठी सुद्धा हा राजकीय सामाजिकरण प्रयत्न करत असतो आणि हे राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे राजकीय सामाजिकरण म्हणजे राजकीय संस्कृती ही स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. हे राजकीय संस्कृती ही ढासळत नाही किंवा राजकीय संस्कृतीमध्ये दोष निर्माण होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही घडत असते. तर अशा प्रकारे राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व हे स्पष्ट झालेले आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण राजकीय सामाजिकरणाचे अंग किंवा राजकीय सामाजिकरणाचे साधने हे बघणार आहोत.